अमरावती से इस वक्त की बड़ी खबर। आदिवासी छात्रों के हक के लिए ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन ने आर पार की लड़ाई का ऐलान कर दिया है। आदिवासी विकास विभाग की पंडित दीनदयाल उपाध्याय योजना का लाभ न मिलने से छात्र बेहद परेशान हैं। छात्रों का आरोप है कि शैक्षणिक वर्ष खत्म हो जाने के बाद भी कई विद्यार्थियों के खाते में अब तक डीबीटी की राशि जमा नहीं की गई है। इस वजह से छात्रों को रहने और खाने पीने जैसी बुनियादी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। एआईएसएफ ने मांग की है कि फौरन राशि जमा की जाए, साथ ही कॉलेज प्रशासन की मनमानी और आर्थिक लूट को बंद किया जाए। फेडरेशन ने साफ कर दिया है कि अगर छात्रों के खाते में जल्द पैसे नहीं पहुंचे तो वे उग्र आंदोलन करेंगे और पीछे नहीं हटेंगे। छात्रों के इस गंभीर मुद्दे पर प्रशासन क्या कदम उठाता है, ये देखना अहम होगा। ऐसी ही हर कड़क और सटीक अपडेट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज़ 24। जे अर्धे मुलं आणि अर्धे मुली जे काही आहे त्यांची डीबीटी म्हणजे अर्ध्या मुलींना म्हणजे समजा जे विद्यार्थी आहे त्यांना म्हणजे कोणाला कसं डीबीटी अर्धी मिळाली, कोणाला नाही मिळाली, कोणी गावावरून येते, कोणी कुठून येते, कोणी रूम करून राहते, कोणी कसं राहते ते इथं आता पाणी पाऊसचा दिवस आहे म्हणजे समजा दिवस आलेले आहे। तर मग माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांना डीबीटी मिळाली पाहिजे असं म्हणजे समजा त्यांना गावावरून येणं आणि रूम करून राहणं खूप कठीण जातं। म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना डीबीटी मिळाली पाहिजे। कोणाला कसं एक टप्पा येते, कोणाला नाही येत, कोणी कसं कोणाला सर्व टप्पे येतात। तर मग ते इथं 4-5 विद्यार्थी येऊन बसतात इथं आणि बस असे म्हणजे त्यांना सांगतात की आज मिळते, उद्या मिळते, रोज असं चालू आहे आणि हे खूपपर्यंत आंदोलन करणार आहे आम्ही। अच्छा, आम्ही 2-3 महिन्यापासून इथं आंदोलनाला आलेलो आहे। 16 तारखेला आलो होतो आणि 19 तारखेला आलो होतो आम्ही। तर मग आम्ही असंच मागंही आम्ही असंच आंदोलन चालू होतं, तसं आम्ही परत वापस गेलो। तर म्हणत होते की 1-2 दिवसात येणार आहे, 1-2 दिवसात येणार आहे। 23 तारखेला सांगितलं, 22 तारखेला सांगितलं, पण कोणाची डीबीटी आलेली नाही आहे। तर मग माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आज उद्या परवा असे करून तुम्ही रोज असे म्हणत आहे आणि आम्ही असं बॅटासारखं बसत आहे। ते आम्हाला तुम्हाला पण चांगलं वाटत असेल तर तुम्ही बसू द्या, नसेल बसू द्यायचं तर तुम्ही सगळ्यांना डीबीटी मिळू द्या। मी कॉम्रेड अनंत कराळे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे। या ठिकाणी आम्ही सकाळी 11 पासून धरणे देत आहोत। आमच्या मागण्या आहेत की हे जे आदिवासी विद्यार्थी आहेत, जे आदिवासी विकास विभागामार्फत जे पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते, त्या योजनेचे सर्व विद्यार्थी आहेत। हे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहेत, वेगवेगळ्या विभागातून आहेत। हे विद्यार्थी शिकत असताना 2025-26 हे वर्ष संपलं तरी पण या विद्यार्थ्यांना त्या योजनेचा अजून लाभ भेटला नाही। हे असे 4,500 विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत लाभ भेटलेला नाही। हे प्रशासन सांगते की आमच्याकडे फंड नाही, IT प्रॉब्लेम आहे। यांच्याकडे आमदार खासदार फोडायला फंड आहे, यांच्याकडे शक्तिपीठ नको असलेला महामार्ग द्यायला फंड आहे, यांच्याकडे कुंभमेळ्यासाठी फंड आहे, पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फंड नाही, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी फंड नाही। या ठिकाणी जोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागणी पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही।